भांडणाच्या कलागतीच्या स्वराचार, दुराचार, अनाचार याविषयी त्या बोलत होत्या आणि मी म्हटलं की बा आपल्याला आता बुद्ध स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आणि ती बाई एकदम दचकली. म्हटली तुम्ही बुद्धात गेले का काय? म्हटलं बुद्धात काय वाईट आहे? बुद्धाचा बुद्धाचा जन्म हा भारतामध्ये झाला. मात्र भारतामध्ये ज्या पद्धतीनं बौद्ध धर्म रुजायला पाहिजे होता त्या पद्धतीनं तो रुजला नाही आणि ज्या ज्या देशांनी बौद्ध धर्म स्वीकारला, बुद्धाला स्वीकारलं, त्या त्या देशांनी आज प्रगती केलेली आहे. कोरिया एक छोटंसं राष्ट्र आहे. हुंडाईच्या गाड्या कोरियाच्या मार्केटमधून येतात. पूर्ण भारतीय बाजारपेठेवर तिनं कब्जा केलेला आहे. बुद्धांनी काय वाईट सांगितलं? अष्टांगिक मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितले. न्याय, बंधुता, समता हे त्रिसूत्र तुम्हाला आम्हाला सांगितले. अपोदीप भव हे बुद्धांनी सांगितलं आम्हाला. आणि बुद्धांचेच विचार पुढे मग संत नामदेव असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील, तर यांनी बुद्धाचेच विचार सांगितले. आणि बुद्ध हा आपल्याला स्वीकारावाच लागेल. बुद्धाला ज्यावेळेस बुद्धांचा प्रस्त वाढलं तर त्यावेळेस बुद्धाला तुम्ही आम्ही 9वा अवतार म्हणून घोषित केलं. विष्णूचा 9वा अवतार सांगितलं. बुद्धाला आमच्या देवघरापर्यंत का स्थान दिलं नाही? हा एक चिंतनाचा, मननाचा, आत्मचिंतनाचा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.